तर मित्रांनो, आज आपण इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे पुढचा, तो इन्कम टॅक्स ऍक्ट लेखापाल बॅच साठीचा चालू करतोय. या इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये पाहत असताना पूर्ण बेसिक पासून कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहेत. ज्या काही कन्सेप्ट राहिले असतील ते मी आजच्या लेक्चर मध्ये, आज लेखापालच्या 2 टेस्ट पण त्याच्यावरती अपलोड केल्या जातील. त्या टेस्ट अपलोड झाल्यानंतर याच्यातच मी याची PDF अपलोड केलेली आहे स्लाइड्सची. ओके, तर ती सुद्धा तुम्ही पाहून घ्या. ओके, तर चालू करूयात. आजचं जे लेक्चर आहे SG Pro Academy. ओके, इन्कम टॅक्स आपल्याला काय पाहिजे? इन्कम टॅक्स पाहिजे. इन्कम टॅक्स पाहत असताना ओके, या इन्कम टॅक्स मध्ये काय काय कन्सेप्ट्स आहेत, कोणत्या कोणत्या कन्सेप्ट्स आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, या संपूर्ण पार्ट आपल्याला पाहून घ्यायचा आहे आजच्या लेक्चर मध्ये. मग या कन्सेप्ट पाहत असताना काही बेस पासूनचा पार्ट आपल्याला समजला पाहिजे. असेसी कोणाला म्हणणार, पर्सन कोणाला म्हणणार, आपण इंडिव्हिज्युअल कोण आहे, इंडिव्हिज्युअल कशाला म्हणायचं, स्लॅब रेट्स काय काय असतात आपल्यासाठी, सेस टॅक्स काय आहे, हा संपूर्णपणे पार्ट आपण याच्यामध्ये समजून घेणार आहे. बँकिंगचं वर्क कोणत्या प्रकारे याच्यामध्ये होतं, हे सगळं वर्क आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. पॉइंट्स ऑफ प्रेझेंटेशन, याच्यामध्ये काय काय होणार आहे पॉइंट, इंट्रोडक्शन पाहणार आहोत आपण, ब्रीफ हिस्ट्री ऑफ इन्कम टॅक्स पाहणार आहोत, हेड्स ऑफ इन्कम पाहणार आहोत, इम्पॉर्टंट टर्म्स पाहणार आहोत, इन्कम टॅक्स रेट्स पाहणार आहोत. इन्कम टॅक्स रेट्स तुम्हाला जे जुने विचारले जातील ते पाहणार आहोत आपण याच्यामध्ये. न्यू मध्ये काय चेंजेस झालेत त्याच्याबद्दल पण डिस्कशन करूयात. एक्झम्पशन अँड डिडक्शन पाहणार आहोत, सम युजफुल टिप्स पाहणार आहोत आणि कन्क्लुजन आपल्याला शेवटला पाहायचं याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आत्ताचं लेक्चर चालू करूयात इंट्रोडक्शन पासून. जे इंट्रोडक्शन आपल्याला चालू करायचे त्या इंट्रोडक्शन पासून आपण हे लेक्चर चालू करूयात. ओके, संपूर्ण सेटअप लागलेले. व्हॉट इज टॅक्स अँड व्हाय इट इज रिक्वायर्ड. टॅक्स काय आहे आणि तो का गरजेचा आहे, हे याच्याबद्दल आपण पहिला पॉइंट पाहून घेऊयात. सफिशियंट आहे. ओके, what is tax and why it is required. Okay, tax is a part of individuals. Okay, tax is a part of an individual's earnings which is required to be paid to the government. इंडिव्हिज्युअल एखादा व्यक्ती जो काय अर्निंग करतो त्याच्यावरची अर्निंग त्याने गव्हर्नमेंटला पेड करणं गरजेचं आहे, म्हणजे हेच टॅक्स आहे. In order to generate revenue, it is a mandatory liability for every citizen of the country. There are 2 types of tax in India, that is direct and indirect tax. Income tax is a direct tax. 2 टॅक्सच्या कन्सेप्ट आहे, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. पहा कशा पद्धतीने 2 टॅक्सच्या कन्सेप्ट होतात हे आपण समजून घेऊयात एक एक पार्ट करून. डायरेक्ट टॅक्स कशाला म्हणणार आपण, ज्या वेळेस असेसी म्हणजे जो टॅक्स पेड करणार आहे तो व्यक्ती ज्या वेळेस गव्हर्नमेंटकडे जाऊन स्वतःच्या नावाने टॅक्स पेड करतो. ॲज लाईक तुम्हाला ITR फाईल करावं लागतं, इन्कम टॅक्स रिटर्न. इन्कम टॅक्स रिटर्न हे असेसी स्वतः फिल करत असतो आणि त्याची जी काही लायबिलिटी असेल तो स्वतः ते गव्हर्नमेंटला पेड करत असतो. तर याला म्हणणार आपण डायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स काय असतो, जो असेसीचा टॅक्स असतो परंतु असेसीच्या वतीने दुसरा रिप्रेझेंटेटिव्ह पेड करत असतो. ॲज लाईक एक्झाम्पल साठी आपण बघूयात, तुम्ही शॉप मध्ये गेलात आणि शॉप मधून एक 5 रुपयाची कॅडबरी घेतली. 5 रुपयाच्या कॅडबरीवरती समजा 50 पैसे टॅक्स तुमचा जनरेट झाला. हा 50 पैसे टॅक्स भरण्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऑफिसला जाऊन तो टॅक्स पेड करण्यासाठी थांबणार, या पद्धतीने चालणार नाही. मग कोणत्या पद्धतीने करणार तुम्ही, तर हे 50 पैसे तुम्ही त्या दुकानदाराकडे जमा करणार आणि दुकानदाराला सांगणार की माझ्या वतीने तो हा टॅक्स गव्हर्नमेंटला पेड कर.
म्हणजे त्याला आपण टॅक्स कलेक्टर म्हणून बनवलं तिथं. तर या पद्धतीने ज्याचा टॅक्स आहे त्याच्या वतीने दुसरा जर भरत असेल तर त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणणार. कोणता टॅक्स म्हणणार आपण? इनडायरेक्ट टॅक्स म्हणणार आपण त्याला. ओके, मग जो टॅक्स डायरेक्टली ज्याच्यावरती पेड केलेला आहे, टॅक्स ज्याच्यावरती आपण चार्ज केलेला आहे, तो व्यक्ती जर टॅक्स पेड करत असेल तिथं जाऊन तर हा झाला डायरेक्ट, आणि त्याच्या वतीने दुसरा कोणी भरत असेल तर तो झाला इनडायरेक्ट. ओके, व्हाय टॅक्स इज रिक्वायर्ड, टॅक्सची गरज काय आहे, काय आहे, कशासाठी आहे? ओके, इन्कम टॅक्स इज द मेन सोर्स ऑफ द इन्कम फॉर द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचं मेन इन्कम जे आहे त्या मेन इन्कम साठी गव्हर्नमेंटच्या इन्कम टॅक्स महत्वाचा आहे. Tax money is used in initiating various welfare and other activities. म्हणजे वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतील गव्हर्नमेंटला पुरवायच्या असतील त्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी गव्हर्नमेंटला पैसा लागत असतो, आणि तो पैसा टॅक्सच्या स्वरूपामध्ये, म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटचं जे इन्कम आहे तो या टॅक्स मधूनच गोळा केला जातो. इंट्रोडक्शन कशासाठी? फॉर प्रोव्हाइडिंग हेल्थ केअर फॅसिलिटीज, म्हणजे नेशन मध्ये ज्या काही हेल्थ केअर फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायच्या असतील त्यासाठी. प्रोव्हाइडिंग एज्युकेशन थ्रू गव्हर्नमेंट स्कूल्स वेअर फी इज नेग्लिजिबल, ज्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये फीज खूप नेग्लिजिबल आहे त्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी, एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी. सबसिडी ऑन कुकिंग गॅस जे असतात पहा, उज्ज्वला योजना वगैरे आणले होते, याच्यासाठी जो काही पैसा लागणार आहे तो गव्हर्नमेंट याच इन्कम टॅक्स मधून कलेक्ट करतं. फर्टिलायझर्स अँड अदर इसेन्शियल कमोडिटीज, वेगवेगळ्या महत्वाच्या कमोडिटी देण्यासाठी गव्हर्नमेंटला हा टॅक्स कलेक्ट करावा लागतो. सॅलरी अँड पेन्शन टू लॅक्स ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, गव्हर्नमेंटचे जेवढे कामगार आहेत पहा, भरपूर ठिकाणी तुम्ही म्हणताना ऐकलं असेल की गव्हर्नमेंटचे जे पब्लिक सर्वंट आहेत या पोलिसांना किंवा अदर गव्हर्नमेंट सर्वंटला म्हटलं जातं की तुमची पगार ही आमच्या पैशातून होते, म्हणजे आम्ही जो टॅक्स पेड करतो त्या पैशातूनच तुमची पगार होते, त्यामुळेच ते लोक म्हणतात की तुम्ही गव्हर्नमेंट म्हणजे पब्लिक एम्प्लॉईज आहात. ओके, नॅशनल सिक्युरिटीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, जी देशाची सिक्युरिटी करायची असेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बनवायचे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्ट्स बनवायचे असतील, गव्हर्नमेंटचे जे काही उद्यानं बनवायचे असतील, ह्या सगळ्यासाठी पैसा इथून वापरला जात असतो. ओके, ब्रीफ हिस्ट्री ऑफ इन्कम टॅक्स, येऊया डिस्कशन वरती. आता इन्कम टॅक्सची जी हिस्ट्री आहे, ओके, जी हिस्ट्री त्याच्यामध्ये आपण स्टडी करायला पाहिजे त्या हिस्ट्री बद्दल समजून घेऊयात. ब्रीफ हिस्ट्री ऑफ इन्कम टॅक्स. ओरिजिन ऑफ टॅक्सेशन इन इंडिया डेट्स बॅक टू एन्शियंट इंडिया ॲज अ फाउंड मेन्शन्ड इन एन्शियंट बुक्स. सगळ्यात जुन्या पुस्तकामध्ये जर बघायला गेलं तर आपण पाहणार आहोत इंग्रज आल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला त्यांनी त्याच्यामध्ये सेट करून दिलं, तर वेगवेगळे पार्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत, परंतु त्यामधलं एक पाहतोय. ओके, एन्शियंट बुक सच ॲज अर्थशास्त्र अँड मनुस्मृती. अर्थशास्त्रामध्ये पण तुम्हाला याचा उल्लेख पाहायला मिळेल आणि मनुस्मृतीमध्ये सुद्धा, जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ जाळला होता मनुस्मृती, त्याच्यामधले जे नियम व अटी होत्या त्या भरपूरच किचकट प्रकारच्या नियम व अटी होत्या आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या अटी होत्या, म्हणून बाबासाहेबांनी त्याला त्याचं हे केलं, म्हणजे जाळले होते ते ग्रंथाला त्याच्या. ओके, तर त्याच्यात पण काही नियम अटीमध्ये पण इन्कम टॅक्स बद्दल सांगितलं होतं, परंतु त्यावेळेसची कल्पना वेगळी होती. कोणत्या पद्धतीने होते ती बघूयात. अकॉर्डिंग टू मनुस्मृती, artisans used to pay 1/5 of their profits as a tax. आर्टिसन्स म्हणजे कोण? जे कोणी व्यापारी वगैरे असतील, जे कलाकार असतील, जे त्यांचे कला विकत असतील, तर या प्रकारच्या व्यापाऱ्यांना 1/5 म्हणजे त्यांनी जर 5 रुपये कमवले तर त्याच्यातला 1 रुपया त्यांना गव्हर्नमेंटला द्यावा लागत होता. Whereas agriculturists required to pay 1/6, 1/8 or 1/10 of their produce, okay, depends upon the circumstances. त्यांना किती पेड करावं लागायचं? 1/5, 1/6, 1/8 पासून त्यांना पेड करायला लागायचं ते 1/10 पर्यंत, जसं परिस्थिती असेल. याला आपण शेतसारा असं म्हणायचो पहा. ओके, they are produced depending upon the circumstances. ब्रीफ हिस्ट्री इन्कम टॅक्स आता बघूयात इंडियामध्ये कोणत्या प्रकारे झालं. इन मॉडर्न इंडिया टॅक्स वॉज इंट्रोड्युस्ड फॉर द फर्स्ट टाइम इन 1860 बाय सर जेम्स विल्सन. 1860 याला
या इयरला हायलाइट करून ठेवा. 1860 मध्ये पहिल्यांदा इन्कम टॅक्सची कन्सेप्ट इंडियामध्ये जेम्स विल्सन यांनी वापरली होती. ओके. इन ऑर्डर टू मीट द लॉसेस सस्टेन्ड ऑन अकाउंट ऑफ मिलिटरी म्युटिनी ऑफ 1857, दिस वॉज द फर्स्ट इन्कम टॅक्स ऍक्ट ऑफ मॉडर्न इंडिया. पहिला इन्कम टॅक्स ऍक्ट मॉडर्न इंडियाचा 1860 मध्ये आला. 1860, 1960 म्हणत नाही, नंतर 1961 साली ऍक्ट आणलाय, 1962 पासून तो लागू आहे. ओके, ते पुढे पाहणारच आहोत आपण. सबसिक्वेंटली आता जे मिलिटरीमुळे त्यांच्या मिलिटरीला वगैरे जे नुकसान होत होतं, त्यांच्याकडे जे लॉसेस होत होते, त्यासाठी त्यांनी तो ऍक्ट नंतर आणलेला आहे. पुढे सबसिक्वेंटली अनदर इन्कम टॅक्स ऍक्ट वेअर पास्ड ड्युरिंग 1886 and 1918, हे त्याची हिस्ट्री आहे. पहा, वरी जी गेली तुम्हाला माझ्या मागे दिसेल. त्याच्यानंतर कधी आले? पहिला 1860 ला आला, दुसरा 1886 ला, 1918 ला आणि 1922 ला. आणि त्याच्यानंतर इन्कम टॅक्स ऍक्ट 1922 वॉज द लास्ट इन्कम टॅक्स ऑफ ब्रिटिश इंडिया अँड रिमेन्ड इन फोर्स टिल 1962. तर तो 1962 पर्यंत, 1922 सालचा जो कायदा होता तो 1962 पर्यंत ऍप्लिकेबल होता, त्याच्यामध्ये लागू होता. नंतर इंडियन इन्कम टॅक्स ऍक्ट आणण्यात आला त्याच्यानंतर. ओके. In independent India, the Income Tax Act 1922 was replaced with the Income Tax Act 1961. 1961 साली या कायद्याला पुन्हा बदलण्यात आलं. ओके. विच वॉज इम्प्लिमेंटेड विथ इफेक्ट फ्रॉम WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल ऑफ 1962. कधीपासून ऍप्लिकेबल केलं? 1961 ला ऍक्ट आणण्यात आला. पहा, इथं काय आणण्यात आला? ऍक्ट, म्हणजे पार्लियामेंट मध्ये पारित करण्यात आलं त्याला. ओके. अँड इट इज स्टील इन फोर्स, आणि अजून तो कायदा ऍप्लिकेबल आहे. सिन्स 1962 several amendments of fear reaching nature have been made in Income Tax Act by the Union Budget every year. युनियन बजेट म्हणजे बजेट जे सादर होतं ना, पहा इन्कम टॅक्स ऍक्ट कशा प्रकारे ऍप्लिकेबल होतो. पहा, एक तर बेस ऍक्ट आहेच इन्कम टॅक्स वरती, बेस ऍक्ट. ओके, जो 1961 चा ऍप्लिकेबल आहे. याच्यानंतर दुसरं काय होतं? फायनान्स ऍक्ट ऍप्लिकेबल होतो त्याच्यावरती. ओके. फायनान्स ऍक्ट कोणता असतो? एव्हरी इयर, प्रत्येक वर्षाला तो फायनान्स ऍक्ट तयार केला जात असतो. मग त्याला आधी काय म्हणतो आपण? बजेट. ह्या बजेटला दोन्ही सभेमध्ये जर पारित करण्यात आलं आणि त्याच्यावरती प्रेसिडेंटची सिग्नेचर झाली की हा बजेटच बनतो, नंतर फायनान्स ऍक्ट बनवून जातो नंतर त्याच्यामध्ये. ओके. आणि त्या फायनान्स ऍक्टला दरवर्षी ऍप्लिकेबल रेट्स वगैरे, स्लॅब रेट वगैरे जे चेंज होत राहतात, ते बजेटमध्ये स्लॅब रेट मध्ये वगैरे चेंज होत राहत असतात. हेड्स ऑफ इन्कम, इन्कमचे हेड्स किती आहेत? तर हे टोटल 5 हेड्स आहेत इन्कमचे. इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके. सगळ्यात पहिला कोणता? इन्कम फ्रॉम सॅलरी. दुसरा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. भाड्याने जर घर दिलं असेल तुम्ही कुठेतरी, पहिल्या ठिकाणी जिथं जॉब करत असताल त्या जॉब मधून आलेला पैसा. दुसऱ्या ठिकाणी तुमची जी काही प्रॉपर्टी असेल ती भाड्याने दिली असेल तर. इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. बिझनेस म्हणजे एखादा व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस करत असेल किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल, जसं डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, लॉयर असेल, तर हे प्रोफेशन मध्ये येणार. आणि बिझनेसेस म्हणजे जे कोणी मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करत असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे नेचर्स, मग त्यांनी रेंटनी वगैरे त्याचं देत असतील तो पूर्ण पार्ट, तर त्या ठिकाणी त्यांना ते बिझनेसेस वगैरे जे काही प्रोव्हाइड करत असतात ते संपूर्ण पार्ट त्याच्यामध्ये त्यांचा पकडला जातो. त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन्स. आता शेअर मार्केटमध्ये बरेच जण इन्व्हेस्टमेंट करत असतील. ह्या शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्म सिक्युरिटीज आणि लॉंग टर्म सिक्युरिटीज अशा 2 प्रकारच्या सिक्युरिटीज तुम्हाला पाहायला मिळतील. मग या दोन्ही सिक्युरिटीज ज्या आहेत त्या कोणत्या पिरियड मध्ये सेल केल्यात? म्हणजे विदिन 1 इयर मध्ये जर सेल केला असेल तुम्ही, तर विदिन 1 इयर मध्ये सिक्युरिटी सेल केल्यानंतर तुम्हाला ती शॉर्ट टर्म गेन झाला. आणि त्याच्यानंतरच्या पिरियड मध्ये जर सेल केला असेल, तुमचा हेतू काय होता घेताना ते आपण सगळे एक एक पार्ट पुढे पाहूयात, त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. ओके. त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम अदर्स. ओके, गेन्स. आता हे जे 4 मध्ये येत नाही, जो अदर असेल त्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये आपण घेणार, IOS. ओके. मग याला काय म्हणणार? इन्कम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी म्हणजे HP, PGBP, शॉर्टकट्स याचे PGBP. याच्यानंतर याला म्हणणार CG. ओके, SG किंवा CG, शॉर्ट टर्म कॅपिटल SCG किंवा CCG. ओके.
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन, आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस IOS, असे 5 हेड्स याच्यामध्ये इन्कम टॅक्स साठी असतात. आता इम्पॉर्टंट टर्म्स कोणत्या कोणत्या माहिती पाहिजेत. असेसी कोणाला म्हणणार आपण, असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर काय आहे, रेसिडेन्शियल स्टेटस कशा प्रकारे बघणार, याच्यासाठी सेक्शन 6 येतं तुम्हाला. ग्रॉस टोटल इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं, डिडक्शन्स कोणते कोणते असतात, आणि टोटल इन्कम कसं केलं जातं. म्हणजे ग्रॉस टोटल मधून डिडक्शन मायनस केले की टोटल इन्कम येतं. मग त्याच्यामध्ये एक्झम्पशन्स वगैरे संपूर्ण पार्ट येतो त्याच्यात. ओके, तर इम्पॉर्टंट टर्म्स मध्ये पहिलं असेसी. सगळ्यात पहिली कोणती कॉन्सेप्ट आहे, असेसी. मीन्स अ पर्सन by whom any tax or any other sum of money is payable under this act. या ऍक्ट मध्ये जो कोणता व्यक्ती टॅक्स पेड करत असेल त्याला आपण असेसी म्हणणार. इन सिंपल टर्म्स द असेसी मीन्स अ टॅक्स पेयर. असेसी म्हणजे कोण, टॅक्स पेयर. ओके, असेसमेंट इयर अँड प्रिव्हियस इयर. ज्या वर्षामध्ये टॅक्स भरला जातो ते असेसमेंट इयर असतं, आणि ज्या वर्षाचा टॅक्स भरत असतो ते प्रिव्हियस इयर असतं. ओके, ऍज लाईक समजा आता चालू आहे 2023 ते 24. ओके, 2023-24 हे वर्ष चालू आहे आपलं. आता या 2023-24 मध्ये, ओके, या 2023-24 मध्ये आपल्याला हा पार्ट पाहायचा आहे. आता हा पार्ट पाहत असताना कोणत्या प्रकारे पाहणार, तर 2023-24 हे आपलं चालू वर्ष आहे. ह्या वर्षी 31 मार्च 2024 ला हे वर्ष संपणार. म्हणजे आता हे जे वर्ष आहे फायनान्शियल इयर आहे. कोणतं इयर आहे, फायनान्शियल इयर. इन्कम टॅक्स ऍक्टचीच कन्सेप्ट आहे ही फायनान्शियल इयर आहे म्हणून. ओके, मग आता या वर्षाचा आपण जो काही टॅक्स पेड करणार आहोत तो करणार 24-25 मध्ये. ज्या वर्षी टॅक्स पेड करतोय म्हणजे 24-25 हे झालं आपल्याला असेसमेंट इयर, आणि ज्या वर्षाचा टॅक्स भरतोय हे झालं आपल्यासाठी प्रिव्हियस इयर. ओके, याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ज्या वर्षी टॅक्स भरणार आहोत आपण त्या वर्षासाठी ते वर्ष झालं आपल्यासाठी असेसमेंट इयर. ज्या वर्षाचा टॅक्स पेड करणार आहोत ते वर्ष झालं आपल्यासाठी प्रिव्हियस इयर. ओके, फायनान्शियल इयर 1 एप्रिल टू 31 मार्च. ओके, means the period starting from 1st April and ending on March 31st of the next year, and previous year means the financial immediately before the assessment year. आता आपलं 24-25 होतं, immediately before म्हणजे 23-24. ओके, हे असेसमेंट इयर झालं. एक्झाम्पल, प्रिव्हियस इयर 18-19, असेसमेंट इयर 19-20, प्रिव्हियस इयर 19-20, असेसमेंट इयर 20-21. या प्रकारे आपण याचे एक्झाम्पल घेऊ शकतो. इम्पॉर्टंट टर्म्स, रेसिडेन्शियल स्टेटस. रेसिडेन्शियल कसं, ROR, आर किंवा NR म्हणजे रेसिडेंट और नॉन रेसिडेंट. रेसिडेंट मध्ये पण ऑर्डिनरी रेसिडेंट किंवा नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट, या प्रकारे आपण त्याला बघणार. ओके, रेसिडेन्शियल स्टेटस. देयर आर 3 टाइप्स ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ असेसी ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. पहिला रेसिडेंट म्हणजे याला आपण ROR म्हणू शकतो, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट. तो इथलाच रेसिडेंट आहे, परमनंट. मीन्स अ सिटीजन ऑफ इंडिया who resided in India for a period of 182 days or more during the previous year. प्रिव्हियस इयर मध्ये 182 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तो भारतामध्ये असला पाहिजे. भारतात असणे आवश्यक. याच्यानंतर हिज इन्कम अर्न इन एनीवेअर इन द वर्ल्ड विल बी टॅक्सेबल इन इंडिया. त्याने जगामध्ये कुठं जरी इन्कम अर्न केला असेल तरी तो टॅक्सेबल इंडियामध्ये होणार. नॉन रेसिडेंट म्हणजे NRI म्हणता पहा तुम्ही. ओके, इन्कम अर्न इन इंडिया ओनली विल बी सब्जेक्ट टू द इन्कम टॅक्स इन इंडिया. जेवढे इन्कम इंडियामध्येच अर्न केलेलं आहे त्याच्यावरतीच टॅक्स बसणार. ओके, पुढे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी, नॉट रिसाइडिंग इन इंडिया म्हणजे RNOR. ओके, सिटीजन्स ऑफ इंडिया हु स्टेड इन इंडिया for less than 182 days during the previous year, his oblique her income arising outside India may also be taxable in India. त्याचं टॅक्सेबल इन्कम इंडिया मध्ये होणार. आता नॉन रेसिडेंट इन इंडिया NRI, इन्कम अर्न इन इंडिया ओनली विल बी सब्जेक्ट टू द इन्कम टॅक्स इन इंडिया. इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार जेवढं टॅक्सेबल इन्कम इंडिया मध्ये होईल तेवढंच त्याला चार्ज करायचंय, त्याच्यापेक्षा जास्त चार्ज करता येणार नाही.
ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय? हे जे 5 हेड मधून तुम्ही इन्कम अर्न केलेलं आहे, 5 हेड, सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, पीजीबीपी, कॅपिटल गेन आणि IOS म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, या सगळ्यांचे टोटल केल्यानंतर तुम्हाला ग्रॉस टोटल इन्कम मिळेल. इट कंप्राइजेस सम ऑफ द इन्कम अर्न थ्रू ऑल द 5 हेड्स ऑफ इन्कम विदाउट एनी डिडक्शन. अजून डिडक्शन केलं नाही. पहा आपण काय घेतले, GTI म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम. याच्यातून डिडक्शन मायनस केले की तुम्हाला मिळेल टोटल इन्कम. ओके, आता डिडक्शन साठी सेक्शन कुठून आहेत? 80C पासून ते 80U पर्यंत याचे सेक्शन्स आहेत. 80 सेक्शन 80 जे आहे ते संपूर्ण डिडक्शनचे आहेत. कुठून कुठपर्यंत? सेक्शन 80C टू 80U. मग ते 80CC असेल, 80CCD असेल, 80CD असेल, 80D असेल, 80TTA असेल, 80T असेल, हे सर्व पार्ट याच्यामध्ये चाललेले आहेत. ओके, डिडक्शन, द अमाउंट विच इज अलाउड टू बी डिडक्टेड फ्रॉम द ग्रॉस टोटल इन्कम बिफोर डिटरमाइनिंग टॅक्स लायबिलिटी. आता टॅक्स पेड करताना समजा तुम्ही 10 लाख रुपये कमवले, 10 लाखावरती टॅक्स चार्ज करणार गव्हर्नमेंट. मग तुम्ही म्हणणार की नाही नाही, मी काही खर्च तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलेले आहेत, मला त्याचं काय पाहिजे, डिडक्शन, म्हणजे त्याच्यावरती टॅक्स लागणार नाही. 1 लाख रुपये तुम्ही काय केले की LIC मध्ये गुंतवले, मग आता टॅक्स कितीवर लागणार? 9 लाखावरती लागणार. तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढला, तुम्ही तुमच्या हाऊस प्रॉपर्टीचं लोन वगैरे काय असेल त्याच्यासाठी तुम्ही पेड केलेलं आहे काही अमाऊंट, ते तुम्हाला ते डायरेक्ट एक्झम्पशन मिळून जाईल त्याच्यामध्ये. म्हणजे एक्झम्पशन, डिडक्शन हे सगळं केल्यानंतरच तुम्हाला टॅक्स पेड करावा लागणार. डिडक्शन काय आहे? The amount which is allowed to be deducted from the gross total income before determining tax liability of an assessee such as certain savings, donations, etc. मग ATGGA त्याच्यामध्ये घेताल, ATGG घेताल. एखाद्या पॉलिटिकल पार्टीला तुम्ही डोनेशन केलेले, तिरुपती बालाजीला गेल्यानंतर तुम्ही डोनेशन केलं, तर यांच्याकडून तुम्हाला रिसिप्ट मिळते, त्या रिसिप्टच्या अगेन्स्ट सुद्धा तुम्ही डिडक्शन घेऊ शकतात. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला डिडक्शन्स मिळाले जातात. टोटल इन्कम, इट इज द ग्रॉस टोटल इन्कम मायनस डिडक्शन म्हणजे GTI मायनस D. D कुठून कुठपर्यंत? 80C टू 80U. याच्यातले जेवढे असतील ते मायनस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार? टोटल इन्कम. या टोटल इन्कम वरती तुम्हाला टॅक्स चार्ज केला जाणार. ओव्हरलुक करतोय आपण हे. ओके, करंट इन्कम टॅक्स रेट्स म्हणजे ज्यावेळेस 2019-20 पासून ते आताच्या प्रिव्हियस पर्यंत तेच रेट लागत आले होते. आता जो आहे तो चेंज झालेला आहे स्लॅब रेट. स्लॅब रेट मध्ये काय काय चेंजेस झालेत? इन्कम टॅक्स. ओके, आता इन्कम टॅक्स रेट्स फॉर करंट फायनान्शियल इयर 2019-20 ते 23-24 पर्यंत. असेसमेंट इयर, असेसमेंट इयर. आता असेसमेंट इयर पुढच्या 24-25 साठी ते रेट वेगळे येतील. ओके, याला सोपे पाहूयात. जुना रेट आहे अप टू 2.5 लाख नील. ओके, हे सिनियर सिटीजनचे, हे व्हेरी सिनियर सिटीजन, हे जनरल पब्लिक बिलो 60 इयर्स. 3 याच्यामध्ये स्लॅब रेट डिवाइड असतो. 60 वर्षापेक्षा खालचे व्यक्ती, 60 वर्ष ते 80 वर्षाच्या मधले व्यक्ती आणि 80 वर्षापेक्षा जास्त. 60 वर्षाच्या खालचे जे असतील ते जनरल, 60 ते 80च्या मध्ये जे असतील ते सिनियर सिटीजन आणि 80 वर्षाच्या जे पेक्षा जास्त असतील ते व्हेरी सिनियर म्हणजे सुपर सिनियर सिटीजन म्हणू शकतो त्यांना आपण. ओके, इन्कम टॅक्स रेंज. ओके, 2.5 लाखापर्यंत नील, 2.5 लाख ते 5 लाख म्हणजे 2,50,001 रुपयापासून 5 लाखापर्यंत 5%, 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत 20%, 10 लाख रुपयाच्या वरी 30%. आता तसंच यांना सिनियर सिटीजनला 3 लाखाचं लिमिट आहे, सुपर सिनियर सिटीजनला 5 लाखाचं लिमिट आहे. याच्यावरती लक्ष द्या. ओके, त्याच्यानंतर 3 लाख ते 5 लाखामध्ये 5% कोणाला? सिनियर सिटीजनला. यांना 5 लाखापर्यंत टॅक्सच नाहीये. 5 लाख ते 10 लाखामध्ये 20% आणि अबो 10 लाखापर्यंत 30%. म्हणजे यांना फक्त इथं 2.5 लाख 5 लाखापर्यंतच सूट देण्यात आलेली आहे आणि यांना 3 लाखापर्यंत. बाकी सगळं सेम. पहा, आपण जनरलचं पाहिलं, 2.5 लाखापासून 5 लाखापर्यंत 5%, 5 लाखापासून 10 लाखापर्यंत 20%. ओके, आणि 10 लाखाच्या वरी 30% आलं त्याच्यामध्ये. ओके, आताचे रेट काय बदललेत? 2.5 लाख ते 7.5 लाख. ओके, 2.5 लाख ते
7.5 लाखामध्ये 5%, 7.5 ते 10 पर्यंत 10% केलेले आहे, आणि 10 लाखाच्या वरी असेल 10 ते 15च्या मध्ये आय थिंक 20% आणि 15च्या 30%. पण तुम्हाला ओल्ड रेट नुसार विचारले जातील हे कन्सेप्ट. तरी न्यू स्लॅब रेट आम्ही आपल्या पीडीएफ मध्ये अपलोड करून ठेवतो, तुम्ही तिथून पाहून घेऊ शकता. अबो 5 लाख टू 10 लाख 20% अँड अबो 10 लाख 30%. ओके. आता हे जे वरचा टॅक्स काढलेला आहे ते टॅक्स लायबिलिटी तर द्यावाच लागेल, प्लस 3% सेस द्यावा लागेल, 1% इन्कम टॅक्स फॉर ऑल टॅक्स पेयर्स. ओके. सेस 3% प्लस हेल्थ सेक्स 1%, एज्युकेशन सेस 3%, म्हणजे एज्युकेशन मध्ये 2% सेकंडरी आणि हायर सेकंडरी साठी 1%, आणि हेल्थ सेस किती द्यावा लागेल 1%. ओके. Tax credits of rupees 12,500 or actual amount of tax or income is rupees 5 lakh or less under section 87A. म्हणजे याच्यामध्ये रिबेट देण्यात आलेले की 12,500 किंवा टॅक्स अमाऊंट जे कमी असेल तेवढं तुम्हाला रिबेट मिळेल. स्टँडर्ड डिडक्शन ऑफ रुपीज 50,000 फॉर सॅलरीड अँड पेन्शनर्स. डिडक्शन जे आहे स्टँडर्ड 50,000 रुपयाचं डिडक्शन गव्हर्नमेंटने डायरेक्ट दिलेलं आहे, स्टँडर्ड डिडक्शन. देअर आर नो सेपरेट स्लॅब फॉर मेल अँड फिमेल. आता मेल आणि फिमेल साठी दोन्ही सारखंच आहे, त्याच्यामध्ये सेम आहे. एक्झम्पशन्स अँड डिडक्शन्स. एक्झम्पशन काय, सॅलरी. आता सॅलरी मिळाली, सॅलरी मधून काय अमाऊंट तिथल्या तिथंच कमी झाली तर ते एक्झम्पशन. ग्रॉस टोटल इन्कम काढल्यानंतर म्हणजे सॅलरीतलं इन्कम, हाऊस प्रॉपर्टी मधलं इन्कम, पीजीबीपी मधलं इन्कम, कॅपिटल गेन मधलं इन्कम आणि आयओएस इन्कम फ्रॉम अदर सोर्स, या पाचीला ऍड केल्यानंतर जर स्टँडर्ड म्हणजे त्याच्यातून मायनस करत असताल तर ते डिडक्शन. आणि एक्झम्पशन तिथं इन्कम ग्रॉस टोटल इन्कम मध्ये घेतलंच जाणार नाही, ऍडच केलं जाणार नाही ग्रॉस टोटल इन्कम मध्ये. ओके. It is the part of income which is not taxable. It is required to be deducted before computing gross total income. Example, CFA at rupees 2,600 per month, MFA at rupees 1,000 per month, so on. In any case, exemption cannot be more than gross total income. Exemption gross total income पेक्षा जास्त नसतं. Deduction. Amount of expenditure incurred by individual towards specific investments. Expenditure ची amount आहे. Donations, insurance, etc. These amounts are deducted from the gross total income before computing tax liability. List of some deductions are appended at the okay next page. आता हे high attitude allowance म्हणजे amount of exemption किती मिळणार. आता हे salary person साठी ओके 1,600 per month. सियाचीन अलाउन्स आणि रुपीज 7,000 पर मंथ. ओके. हाय अल्टिट्यूड अलाउन्स म्हणजे उंच ठिकाणी जर काम करत असताल तुम्ही, एकदम जिथं ऑक्सिजनची लेवल कमी असते तर त्यासाठीचं तुम्हाला अलाउन्स आहे. एसपीएल कंपेन्सेटरी अलाउन्स ओके तर 1,300 रुपये पर मंथ. सियाचीनच अलाउन्स ओके आणि 1,100 पर चाइल्ड. ओके. म्हणजे चाइल्डचं सिक्युरिटी अलाउन्स, हॉस्टेल अलाउन्स, त्याच्यानंतर एज्युकेशनल अलाउन्स आहेत. हॉस्टेल सबसिडी पर चाइल्ड ओके 300 रुपये पर मंथ पर चाइल्ड, त्याप्रमाणे 2,600 रुपये पर मंथ. HAFA ओके हे अलाउन्सेस आहेत त्याच्यामध्ये. हाऊस रेंट अलाउन्स. आता हाऊस रेंट अलाउन्स बघा, तुम्ही जसं काम करत असताल, तुम्ही राहिला मूळचे समजा ज्या ठिकाणी राहता ते 150 किलोमीटरच्या बाहेर तुम्ही राहताय, त्या एरियात तुमचं घर पण नाहीये स्वतःचं, तुम्ही प्रॉपर्टी लेट आउट करून राहताय, तर त्या ठिकाणी तुम्हाला जिथं जॉब करताय तिथून तुम्हाला काही रेंटसाठी पैसे मिळत असतात. तर रेंटसाठी जे पैसे मिळतात त्याच्यावरती तुम्हाला अलाउन्स मिळाला जातो, ते टॅक्समध्ये एक्झम्प्ट आहे. त्याच्यामधून घेत असताना कॅल्क्युलेशन करत असताना सेक्शन 30A HRA हाऊस रेंट अलाउन्स, सेक्शन 30A ची स्टडी करताना खूप डीप मध्ये करावी लागते, हे फक्त आपण ओव्हरलुक करतोय. ओके. up to certain amount based on specific condition explained in separately. Okay. Important exemptions. Amount of exemptions. Minimum to the following A, B and C will be the amount of exemption of house rent allowance. आता हे amount of HRA, हाऊस रेंट अलाउन्स जेवढा मिळाला होता तेवढा, हे का तेवढेच पॉइंट घेतोय जिथे जिथे तुम्हाला क्वेश्चन्स विचारण्याचे चान्सेस आहेत. रेंट पेड -10% ऑफ बेसिक पे, म्हणजे त्याला बेसिक सॅलरी जेवढी मिळते त्यांनी रेंट पे किती केलेले, ते रेंट पेड मधून तुम्ही काय करणार मायनस करणार 10% ऑफ बेसिक सॅलरी.
10% बेसिक सॅलरीच्या तुम्ही मायनस करताल त्याच्यामधून ती अमाऊंट. एकतर HRA ची आलेली अमाऊंट आहे, समजा HRA ची 10,000 आली तुम्हाला टोटल, याची 8,000 आली तुम्हाला, आणि 50% ऑफ पे बेसिक पे इफ रेसिडेंट इन मेट्रो. मेट्रो म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बेंगलोर या 4 सिटीमध्ये जर तो राहत असेल मेट्रो सिटीमध्ये, तर इथं 50% अलाउन्स असेल, आणि 40% ऑफ पे इन रिसाइडिंग इन अ सिटी अदर दॅन मेट्रो. मेट्रो सिटी सोडून तो अदर सिटीमध्ये जर राहत असेल तर 40%, आणि मग याचा आला इथं 12,000 रुपये. आता या 3 मध्ये जे कमी आलं ना, 10,000, 8,000, 12,000, तर तेवढं त्याला एक्झम्पशन मिळणार. सॅलरी मधून तेवढीच अमाऊंट कमी होईल आणि ते टॅक्सेबल होणार नाही. आता कमी कोणती सगळ्यात, तर हे 8,000, तर 8,000चं त्याला काय मिळेल, एक्झम्पशन मिळेल. हे अशा प्रकारे HRA काढलं जातं. आता डिडक्शन तुम्हाला जे म्हटलं होतं ATC, ATCचं डिडक्शन कशासाठी, PF म्हणजे प्रोव्हिडंट फंड सबस्क्रिप्शन, JIS सबस्क्रिप्शन, LIC प्रीमियम, लाईफ इन्शुरन्स, ओके, रिफंड ऑफ हाऊस बिल्डिंग लोन प्रिन्सिपल म्हणजे घराचं जे काही लोन रिफंड करत असताल तुम्ही त्याच्यामध्ये, तर त्याच्यातले काही प्रिन्सिपल तुम्हाला, रिफंड ऑफ एज्युकेशनल लोन प्रिन्सिपल, फक्त प्रिन्सिपल, व्याज नाही मिळणार त्याचं डिडक्शन, पेमेंट ऑफ ट्युशन फी फॉर हायर एज्युकेशन, टर्म डिपॉझिट फॉर नॉट लेस दॅन इयर्स इन अ शेड्यूल्ड बँक, पोस्ट ऑफिसर 5 years टर्म डिपॉझिट्स, and contribution to certain pension fund. ATC मिनिमम किती याचं, 1.5 लाखापर्यंत तुम्ही डिडक्शन घेऊ शकतात. हे आकडे लक्षात ठेवा. ATCCD कॉन्ट्रीब्युशन अंडर न्यू पेन्शन स्कीम 50,000 रुपयापर्यंतच आहे. ATD हेल्थ चेकअप मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम, थोडक्यात हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम, ओके, हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम. जर हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम असेल तर त्याच्यावरच तुम्हाला डिडक्शन मिळू शकतं. 25,000 नॉर्मल सिटीजन अप टू 60 yearsच्या सिटीजन साठी, आणि 50,000 फॉर सिनियर सिटीजन, ओके. सुपर सिनियर सिटीजन म्हणजे 60 ते 80 वर्षाच्या मधल्या व्यक्तीसाठी 50,000, 60 वर्षाखालच्या व्यक्तीसाठी 25,000, ओके. ATDD मध्ये काय सांगितलं, मेंटेनन्स ऑफ मेडिकल ट्रीटमेंट ऑफ अ पर्सन्स विथ डिसेबिलिटी 75,000 up to 80% of disability and 1,25,000 in case of severe disability less than 80%. म्हणजे तुमच्यावरती जर एखादा व्यक्ती डिपेंडंट असेल आणि तो हँडिकॅप्ड आहे त्याच्यामध्ये, तर त्याची जी डिसेबिलिटी, हँडिकॅप्ड म्हणजे एखादा अंध असेल, हात नसतील, दोन्ही बाह्य नसतील, तर ती डिसेबिलिटी किती पर्सेंट आहे त्याच्यावरच खर्च तुम्ही करताय, तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा बेनिफिट मिळू शकतो. ATDD मध्ये मेंटेनन्स अँड मेडिकल ट्रीटमेंट ऑफ अ पर्सन विथ डिसेबिलिटी, एखादा व्यक्ती तुमच्यावरती डिपेंडंट आहे आणि डिसेबल व्यक्ती आहे तुमच्यावरती, तर 75,000 जर तो 80% डिसेबल असेल, 80% पर्यंतच्या डिसेबिलिटीसाठी 75,000, आणि 1,25,000चं डिडक्शन तुम्हाला इन केस ऑफ सेव्हर डिसेबिलिटी ग्रेटर दॅन 80%, म्हणजे सेव्हरल डिसेबिलिटी असेल 80% पेक्षा जास्त असेल. ATDDB ट्रीटमेंट फॉर स्पेसिफिक डिसीजेस दॅट इज कॅन्सर, एड्स, क्रोनिक रेनल फेल्युअर, हार्मोफिलिया, थॅलेसेमिया. आता हे रोग आहेत वेगवेगळे, जसं की आता तुम्हाला सांगायचं म्हटलं, थॅलेसेमियाचं जर सांगायचं झालं तर त्या व्यक्तींच्या अंगामध्ये रक्तच तयार होत नसतं, त्यांना आठवड्याला ब्लड फिल करून घ्यावं लागतं. तर या प्रकारचे व्यक्ती असतात त्याच्यामध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला तिथं चार्ज करावं लागतं. ₹40,000 ₹40,000 to 1 lakh म्हणजे 40,000 पासून 1 लाख पर्यंत इन केस ऑफ सिनियर सिटीजन. सिनियर सिटीजन असेल तर त्याला 1 लाखापर्यंतचं लिमिट चार्जेबल आहे, 40,000 पासून 1 लाख. ATEचं डिडक्शन कशासाठी मिळणार तुम्हाला, पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या एज्युकेशन लोन साठी काही घेतलं असेल, लोन अमाऊंट वगैरे घेतली असेल, आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला काही पेड करायचं असेल, म्हणजे इंटरेस्ट पेड केला असेल एज्युकेशन लोन वरती, तर त्याचं डिडक्शन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल. पुढे फुल अमाउंट ऑफ इंटरेस्ट टिल रिफंड ऑफ लोन और फॉर 8 years विच एव्हर इज अर्लियर. म्हणजे अमाऊंटची इंटरेस्ट पेड करत तोपर्यंत 8 वर्ष किंवा विच एव्हर इज अर्लियर. समजा तुम्ही लोन घेतलं होतं 5 वर्षासाठी आणि 8 वर्षाचं लिमिट दिलेलं इन्कम टॅक्सने, तर 5 वर्षापर्यंतच तुम्हाला याचं डिडक्शन घेता येईल, त्याच्या पुढे जाता येणार नाही. लोन घेतलं आणि त्याच्यावरचं इंटरेस्ट पेड करताय पुढचे 10 वर्ष, तर तुम्हाला 8च वर्षापर्यंत डिडक्शन मिळेल, पुढचे 2 वर्ष डिडक्शन मिळणार नाही. ओके, फुल इंटरेस्टचं डिडक्शन असेल. परंतु ATEE
ओके. पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन अवेल ड्युरिंग द 1 एप्रिल 2016 टू 31 मार्च 2017. 1 एप्रिल 2016 पासून 31 मार्च 2017 मध्ये जर तुम्ही घर घेतलं असेल आणि त्याच्यावरती लोन असेल तुमचा हाऊसिंग लोन, तर लोन अमाऊंट अप टू 35 लाख, 50 लाख 35 लाखापर्यंतची लोन अमाऊंट असेल, 50,000 रुपयाचं तुम्हाला त्याच्यावरती डिडक्शन मिळू शकतं. सेक्शन 24. आता हे सेक्शन 24 जे आहे ना, हे तुम्हाला सॅलरी मध्ये सॉरी हाऊस प्रॉपर्टी मध्येच डिडक्शन मिळतं. सेक्शन 24A आणि सेक्शन 24B म्हणजे जे काय म्युनिसिपल टॅक्सेस वगैरे पेड केले असतील तर त्यासाठी स्टँडर्ड डिडक्शन 30% देऊन टाकण्यात आलेले तुम्हाला. आणि 30 सेक्शन त्याच्यामधलं सेक्शन 24B मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, जर तुम्ही लोन घेतलं असेल आणि त्या लोनवरचं इंटरेस्ट दिला असेल तर त्या इंटरेस्टचं डिडक्शन तुम्हाला घेता येईल. पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन अवेल्ड ऑन और आफ्टर 1 एप्रिल 1999 रुपीज 2 लाख अप टू 2 लाख पर्यंत तुम्ही याचं डिडक्शन घेऊ शकता. त्याच प्रकारे ATEE इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन अवेल्ड ड्युरिंग द FY 1920 फायनान्शियल इयर आहे. ओके. अप टू 45 लाख घेतलं असेल तर त्याचं 1.5 लाख किंवा 2 लाखापर्यंत तुम्हाला त्याचं डिडक्शन मिळेल. आणि अंडर सेक्शन 24 च्या मध्ये 50,000चं मिळेल तुम्हाला. ओके. त्याच प्रकारे ATEB इंटरेस्ट ऑन लोन अवेल टू परचेस एनी इलेक्ट्रॉनिक व्हेकल ड्युरिंग द फायनान्शियल इयर 2019-20 ऑनवर्ड, 1.5 लाख एखादी व्हेकल घेतली असेल इलेक्ट्रिकल व्हेकल तर त्याचं सुद्धा डिडक्शन तुम्हाला मिळून जाईल. ATG जी म्हणजे डोनेशन साठी समजून जावा. आता ATG चे चालू झाले म्हणजे डोनेशन चालू झाले. डोनेशन टू सर्टन फंड्स, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन एक्झाम्पल IFCWF, PMNRF etc. 50% or 100% of total amount as notified by the government. Cash donation up to ₹2,000 only. कॅश डोनेशन फक्त 2,000 पर्यंतच तुम्हाला डिडक्शन घेता येतील. बाकी जेवढं ऑनलाईन मध्ये पेड केलं असेल ते सगळंच डोनेशन तुम्हाला तिथं मिळून जाईल. त्याच प्रकारे ATGG ज्याला एखाद्याला एम्प्लॉय नाही येतो, कुठल्याही याच्यात एम्प्लॉय नाही, एम्प्लॉय असता तर त्याला HRAचं डिडक्शन वगैरे घेतलं असतं. सेल्फ ओन्ड आहे म्हणजे तो स्वतःच काहीतरी जॉब वगैरे करतो पण त्या एरियामध्ये त्याचं स्वतःचं घर नाहीये, तर ATGG काय सांगतं, त्या ATGG काय सांगतं त्याला की त्या एरियात जर त्याचं घर नसेल आणि तो भाड्याने राहत असेल तर त्याला 50,000 पर्यंतचं किंवा ते लिमिट दिलेलं आहे 5,000 पर मंथ म्हणजे 60,000 पर्यंतचं डिडक्शन किंवा जे पेड करतोय ऍक्च्युअल विच एव्हर इज लेस दॅन ते त्याला ऍप्लिकेबल होईल. मग पेड कसं, टोटल रेंट पेड मायनस 10% ऑफ टोटल इन्कम. ओके. और 25% ऑफ टोटल इन्कम. ओके. 10% और टोटल 25% याचा रेंट पेड मधून त्याला मायनस करा, जे कमी असेल तेवढं त्याला डिडक्शन मिळून जाईल. ATGG सर्टन डोनेशन फॉर सायंटिफिक रिसर्च. ATGG रिसर्च साठी जर पेड केलं तर 10,000 पर्यंतचं तुम्हाला कॅश डोनेशन आणि त्याच्यानंतर दुसरे 100% ऑनलाईन डोनेशन. ATGG कॉन्ट्रीब्युशन टू पॉलिटिकल पार्टी. ओके. C म्हणजे पॉलिटिकल पार्टी, A म्हणजे सायंटिफिक रिसर्च, A म्हणजे इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक अकाउंट ATTTA. म्हणजे तुम्ही जर व्याज पैसे ठेवतात पहा बँकेत, सेव्हिंग अकाउंट असतो तुमचं, त्याच्यावर कमी प्रमाणात तुम्हाला व्याज मिळतं. तुमचं ITR भरताना, इन्कम टॅक्स भरताना तुमच्याकडून कॉपी मागवली जाते. तुमच्याकडून तुम्हाला सांगितलं जातं की बँक स्टेटमेंटची कॉपी पाठवून द्या आम्हाला, PDF पाठवा नाही तर काही पाठवा. तर त्याच्यामध्ये जो तुमचा रिस्पेक्टिव्ह पर्सन टॅक्स फाईल करतोय तुमचं, तर तो त्याच्यामध्ये एकच चेक करत असतो की इयर एंडला तुमच्याकडे बॅलन्स किती होता आणि त्या फुल इयर मध्ये तुम्हाला व्याज किती मिळालेलं आहे. कारण ते व्याज गव्हर्नमेंटला आधी दाखवावं लागतं, नंतर राईट ऑफ करून घ्यावं लागतं त्याच्यामधून. ओके. म्हणजे डिडक्शन करून घ्यावं लागतं. ते ATTTA मध्ये 10,000 पर्यंतचं लिमिट आहे याला. इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक अकाउंट फॉर सिनियर सिटीजन ATTTB सिनियर सिटीजन साठी 50,000चा आहे. ATU पर्सन्स विथ डिसॅबिलिटी, डिसॅबिलिटी अबो 40% टू 80% 75,000. आता हे स्वतःसाठी, वरी जे डिस्कस केलं ना आपण ATCCD मध्ये कोणासाठी, अदर पर्सन साठी, तुमच्यावरती डिपेंडंट येतो. आता हे कोणासाठी, तुमच्या स्वतःसाठी. तुम्ही स्वतःच डिसेबल असताल तर तुम्हाला 75,000 किंवा 1,25,000 पर्यंतची डिसेबिलिटी, 80% किंवा जास्त असेल तर 1,25,000, 40 ते 80% पर्यंत असेल तुमची तर 75,000, 40% खाली असेल तर त्याच्यावरती काहीच मिळणार नाही. हे सम युजफुल टिप्स आहेत तुम्हाला. पॅन कार्ड कशा प्रकारे नंबर असतो. पॅन इज अ 10 डिजिट अल्फा न्यूमेरिकल नंबर सच ॲज ADGP. ओके. 1 2 3 4 A allotted
बाय द IT डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, फोर्थ अल्फाबेट म्हणजे हा जो P आहे ना, फोर्थ अल्फाबेट ऑफ पॅन रिप्रेझेंट्स द कॅटेगरी ऑफ पॅन होल्डर सच एज P फॉर इंडिव्हिज्युअल पर्सन्स. ओके, P हा इंडिव्हिज्युअल पर्सन. आणि इथं जे येतं ना तुमचं, इथं जे काही XYZ असेल, आता समजा तुमचं जे सरनेम आहे त्याचा फर्स्ट अल्फाबेट येतो इथं. ओके, पॅन इंडिव्हिज्युअल, C फॉर कंपनी, F फॉर फर्म्स. ओके, म्हणजे P इंडिव्हिज्युअल साठी, C कंपनी साठी आणि F फर्म साठी. त्याच्यामध्ये वी ऑल हॅव पॅन विथ फोर्थ लेटर. P सिमिलरली द फिफ्थ लेटर रिप्रेझेंट हिज फर्स्ट लेटर ऑफ सरनेम ऑर लास्ट नेम. त्याचं जे काही सरनेम असेल किंवा लास्ट नेम जे काही असेल तर त्याप्रमाणे त्याचं लेटर तिथं दाखवलं जातं. जसं की माझ्या सरनेम प्रमाणे माझं इथं जी दाखवलं जाणार. ओके, म्हणजे माझा पॅन नंबर जो येतो ना BJYPG, आता मी पर्सन आहे म्हणून इथं P घेतलेला आहे त्याच्यामध्ये. ओके, तर या ठिकाणी आता जी म्हणजे इथं सरनेमचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये. ओके, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल टू प्रोव्हाइड व्हॅलिड पॅन टू हिज ऑब्लिक हर एम्प्लॉयर. आता प्रत्येक इंडिव्हिज्युअलची रिस्पॉन्सिबिलिटी की एम्प्लॉयरला सांगत असताना त्यांनी त्याचा पूर्ण पार्ट सांगायचा. फेल्युअर विच अ पेनॉल्टी ऑफ ₹10,000 मे बी चार्ज्ड ऑन द हायर रेट टॅक्स. ओके, एटसेट्रा. Some useful tips: PAN allotted to a person will be deemed invalid if he / she fails to intimate Aadhaar details to income tax department. म्हणजे आधार पॅन लिंकिंग म्हटलं होतं पहा मध्ये, आधार पॅन लिंक. जर तुम्ही आधार पॅन लिंक केला नसताल तर ते तुमचं काहीच व्हॅलिडेट राहणार नाही. इफ पॅन हॅज नॉट बीन अलॉटेड, इन्कम टॅक्स रिटर्न कॅन बी फाइल्ड युझिंग आधार नंबर. पॅन जर तुम्हाला अलॉट झाला नसेल तर आधार नंबरवर सुद्धा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकतात. ॲज पर सेक्शन 139(10) इफ इन्कम टॅक्स ऍक्ट, एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग टोटल इन्कम एक्सेडिंग ₹2.5 लाख ड्युरिंग द 1920, म्हणजे जे कोणतं रिस्पेक्टिव्ह इयर असेल ते 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्सचं रिटर्न कधी भरायचं असतं, येणारे 31 जुलैपर्यंत पेड करायचं असतं तुम्हाला, ते भरून घ्यायचं असतं रिटर्न रेग्युलर मध्ये. 31 जुलै पासून येणाऱ्या 31 डिसेंबर पर्यंत लेट फीज चार्ज केले जाते. जर तुमचं इन्कम 5 लाखाच्या पुढे असेल तर 5,000 किंवा मे बी जास्त, 5 लाखाच्या मध्ये असेल तर 1,00,000 रुपये तुम्हाला, 2.5 लाखापासून 5,000 पर्यंत 1,000 रुपये तुम्हाला पेनॉल्टी भरावी लागते. इन केस ऑफ फेल्युअर टू फाईल ITR, prosecutions may be initiated under section 276(CC) of the Income Tax Act, provided for the tax payable assessee ₹10,000 or more. ITR can be filed after due date, also paying mandatory fines of tabulated below. 1 एप्रिल ते 31 जुलैच्या मध्ये भरलं तर कोणत्याही प्रकारची लेट फी चार्ज केली जाणार नाही तुम्हाला. ओके, 1 ऑगस्ट पासून 31 डिसेंबर पर्यंत भरलं 5,000 रुपये ग्रेटर दॅन 5 लाख असेल तर, किंवा 1,000 रुपये लेस दॅन 5 लाख रुपीज असेल तर, 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत नेक्स्ट इयर मध्ये भरायचं असेल तर 10,000 रुपये तुम्हाला पेनॉल्टी भरावी लागते. हवेवर इफ द टोटल इन्कम ऑफ पर्सन डज नॉट एक्सेड ₹5 लाख, द मॅक्झिमम लेट फी विल बी ₹1,000. At the time of filing after due date, if any taxes is payable, then penal interest at 1% of tax per month will be levied from due date till the date of filing. म्हणजे ते तर लेट फीज लागणारच, प्लस त्याच्यावरती टॅक्स वरती तुम्हाला 1% पर मंथनी आणखीन इंटरेस्ट चार्ज केला जाणार त्याच्यावरती. In case of income from the salary, the tax is assessed by the employer and tax is deducted from the monthly salary, which is called TDS. जर तुमचा महिन्याला एम्प्लॉयर टॅक्स काढत असेल आणि तो कट करून घेत असेल महिन्याच्या सॅलरी मधून तर त्याला TDS म्हणणार, म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स, आणि तुमच्या वतीने तो तुम्हाला भरणार. तिथं फॉर्म देणार तुम्हाला, फॉर्म नंबर 16A आणि 16B तुम्हाला फॉर्म नंबर त्याच्यामध्ये दिले जातील. ओके, 15G फॉर्म नंबर तुम्हाला इंटरेस्ट वरचं डिडक्शन घेण्यासाठी. If an individual is having income other than from salary, the tax on such income to be assessed by the individual himself, which is called self assessment. जेवढे CA तुमचा ITR भरतात ना ते सेल्फ असेसमेंटचा टॅक्स म्हणूनच भरतात ते त्याच्यामध्ये. ओके, इन सच केसेस इफ द टोटल टॅक्स पेएबल इज मोर दॅन 10,000, द इंडिव्हिज्युअल इज रिक्वायर्ड टू पे ऍडव्हान्स टॅक्स ऍज पर द फॉलोइंग टाइम शेड्यूल. ऍडव्हान्स टॅक्स भरायला लागतो तुमचा टॅक्स जर येत असेल ऑन ऑर बिफोर 15th जून प्रिव्हियस इयर. 15 जूनच्या अगोदर 15% तुम्हाला टॅक्स पेड करावा, म्हणजे 15% ऑफ टॅक्स पेएबल. ओके, ऑन ऑर बिफोर 15 सप्टेंबर प्रिव्हियस इयर अप टू 45% ऑफ टॅक्स पेएबल. ऑन ऑर बिफोर 15 डिसेंबर
75% आणि बिफोर 15 मार्च 100% पर्यंत जावं लागतं. जर कमी जास्त होत असेल काही कॅल्क्युलेट करून तर ते तुम्हाला रिटर्न पण केलं जातो, कमी पडत असेल तर तुमच्याकडून पेड करून घेतला जातो. कन्क्लुजन काय निघेल आपल्या याचं, इन द सब्जेक्ट प्रेझेंटेशन व्हेरियस ऍस्पेक्ट्स ऑफ इंडिव्हिज्युअल टॅक्सेशन्स वेअर एक्सप्लेन्ड विच मे बी हेल्पफुल फॉर डीलिंग विथ पर्सन टॅक्स प्लॅनिंग ॲज एक्सप्लेन्ड इन द प्रेझेंटेशन. देअर आर नंबर ऑफ वेगवेगळे पद्धती आहेत त्याच्यामध्ये. हे तुमच्या सर्वांसाठी हेल्पफुल ठरेल लेक्चर. याला ओव्हरलुक करा आणि जे काही महत्त्वाचे पार्ट्स असतील ते तुम्ही रेकॉर्ड करून घ्या याच्यामध्ये. थांबूया तिथेच. धन्यवाद.